हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. वेलकम टू एलिमेंट्रिक्स अकॅडमी. आज आपण बघणार आहोत ट्रान्झिशन एलिमेंट्सचे चॅप्टर. आता बघा, ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे याच्यामध्ये फक्त 2-3 पॉईंट्स आहेत. ते पॉईंट्स जर व्यवस्थित केले तुम्हाला हे ट्रान्झिशन एलिमेंटचे जे काही 2 किंवा 3 क्वेश्चन येणार असतील सीईटी मध्ये ते तुम्हाला अटेम्प्ट करता येतील. पण ते क्वेश्चन अटेम्प्ट करण्याआधी तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्ही ते काही क्वेश्चन्स आहेत ते अटेम्प्ट करू शकता. चला तर मग काय इम्पॉर्टंट आहे ते बघू. बघा, सगळ्यात आधी स्कॅन्डियम टू झिंक हे ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुमच्या लक्षात असलं पाहिजे. मी मागच्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ते कुठल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं, तरी मी एकदा परत सांगतो. बघा, स्कॅन्डियम टू झिंक हे तुमचं 21 पासून 30 पर्यंत हे ॲटॉमिक नंबर असतात. त्याच्यानंतर काय करायचं, 3D सिरीज 4s लिहून घ्यायचं, कारण हा डी ब्लॉक एलिमेंट आहे आणि 3D सिरीजचे एलिमेंट्स आहेत म्हणून आपण 3D अगोदर लिहिलेलं आहे. आता इथे काय करणार, लिहिताना फक्त हा क्रोमियमचा आणि हा जो कॉपर आहे या कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं, आणि बाकी फक्त सिंपल ट्रिकने लक्षात ठेवायचं. कसं ट्रिकने लक्षात ठेवायचं, स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 21 आहे. बस हा 2D ला लावायचा, सॉरी हा D1 ला लावायचा आणि हा 2S ला लावायचा. करेक्ट. सेम टिटॅनियमचा किती आहे, 22 आहे. बस काय करणार, D ला 2 लावणार आणि S ला 2 लावणार. सेम व्हॅनेडियमचा किती ॲटॉमिक नंबर, 23. हा D ला काय लावणार, 3 लावणार आणि 2 ला काय लावणार, 4s लावणार. म्हणजेच काय, एस जिथं जिथं आहे तिथं 2 लावायचं आहे तुम्हाला, एक्सेप्ट फक्त क्रोमियम आणि तुमचा कॉपर. करेक्ट. मग आता काय करायचं, जर इकडे 1 लिहिला तर इकडच्या साईडला काय होईल, तो एक ऍड होईल. कसा ऍड होईल, 1 2 3, इथं 4 आला पाहिजे होता पण इथं 4 आला का नाही, का इकडचा एक आपण ऍड केला 5. म्हणून क्रोमियमचा ॲटॉमिक जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते कसं असतं, 3D 5 4s1. सेम. मग नंतर काय करणार, आता किती आला, 1 2 3 4 5 आला, 6 7 8. आता इथं 9 नाही आला नाही का, कारण इकडचं एक एलिमेंट इकडचा एक इलेक्ट्रॉन इकडे घेतलाय आणि 9चा काय झाला, तो 10 झाला. करेक्ट. आणि नंतर हे ॲज इट इज. म्हणजेच काय, हा क्रोमियम आणि कॉपर हे अनोमलीस बिहेवियर दाखवतात. ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघू, ज्यावेळेस आपण ट्रान्झिशन सिरीज आणि थेअरी लेक्चर्स घेऊ त्यावेळेस. आता फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं की त्याचं जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते कसं लक्षात ठेवायचं, एकदम सिंपल आहे, काही नाही, मी जसं सांगितलं त्या पद्धतीने. पुढे आता बघा, हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे मॅग्नेटिक मोमेंट काढायचा. हा म्यू म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट असतं. हा √n × n+2 × bm. आता n काय दाखवतो, तो नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. ते नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन कसे काढायचे, कसे असतात ते आपण बघणार आहेत क्वेश्चन घेताना. आता हे bm म्हणजे त्याचं युनिट आहे आणि bm म्हणजे काय असतं, ते बोहर मॅग्नेटॉन. ज्याला माहित नसेल त्याला लक्षात ठेवा, काय बोहर मॅग्नेटॉन, बरोबर, हे त्याचं युनिट आहे. मग आता काय करणार, हे झालं, हा एक इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर हे, जर अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील, लक्षात घ्या, जर अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील तर त्यावेळेस तो काय असतो, तुमचा पॅरामॅग्नेटिक असतो. आणि ज्यावेळेस पेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील, त्यावेळेस तो तुमचा असतो डायमॅग्नेटिक. आता लक्षात घ्या, जर अनपेड इलेक्ट्रॉन आहेत तर तो कलर्ड पण असेल, आणि जर त्याच्याकडे पेड इलेक्ट्रॉन असतील तर तो काय असणार आहे, कलरलेस असणार आहे. या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला ट्रान्झिशन एलिमेंट या चॅप्टर मधले कुठलाही क्वेश्चन अटेम्प्ट करता येईल सीईटीचा. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, जेणेकरून तुम्हाला रिवाइज करता येईल. आता आपण बघणार आहेत सीईटी मध्ये जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन असतील ते आपण 1 बाय 1 आता बघायला सुरुवात करणार आहोत. आता बघा, आपण हा क्वेश्चन बघणार आहेत. काय म्हटलं त्यांनी, विच ऑफ द फॉलोइंग आयन इज डायमॅग्नेटिक. आता बघा, मी सुरुवातीलाच म्हटलं डायमॅग्नेटिक म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन सगळे काय असले पाहिजेत, पेड असले पाहिजे. डायमॅग्नेटिक म्हणजे काय, पेड इलेक्ट्रॉन, बरोबर. हा, मग आता काय म्हटलं त्यांनी, आपल्याला स्कॅन्डियम, व्हॅनेडियम, निकेल आणि Fe दिलेला आहे. त्यांच्या जे काही चार्जेस आहेत ते पण दिलेले आहेत. आता काय करायचं मी सांगतो. तुम्हाला स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर माहित असेल, ठीक आहे, किती आहे स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर, 21, बरोबर. स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 21. आता याचं काय लिहिणार, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मी काय सांगितलं होतं, 3D लिहायचा, 4s लिहायचा. करेक्ट. 3D लिहिल्यानंतर 4s लिहायचा. आता काय करायचं, हा 2 कुठं लिहिणार, 2 वर, S वर, आणि 1 कुठं लिहिणार, D वर. 3D 1 4s 2 आलं लक्षात. आता स्कॅन्डियमवर किती चार्ज आहे, स्कॅन्डियमवर 3+ चार्ज आहे. म्हणजेच काय, आता मी सुरुवातीलाच म्हटलं होतं मागच्या लेक्चरमध्ये की ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणार त्यावेळेस कुठून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं आहे तुम्हाला, S मधनं, आणि इकडचे संपल्यानंतर इकडचा तुम्हाला मायनस करायचा आहे. मग आता किती इलेक्ट्रॉन काढायचे, 3. म्हणजेच काय येईल, 3D 0 4s 0. मला सांगा, D ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन आहेत का, नाही. S ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन आहेत का, नाही. मग आता काय करणार आपण, नेक्स्ट वर बघणार, ठीक आहे. पुढे व्हॅनेडियम. आता व्हॅनेडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 23 आहे. किती आहे,
23. मग काय करणार 3 4s2 करेक्ट. लिहिल्यानंतर किती चार्ज आहे 3 प्लस चार्ज आहे. मग आता काय करणार इथले 2 आणि इथला 1 म्हणजे काय राहील 3d2. आणि आपल्याला माहिती आहे डी ऑर्बिटल डी चे किती ऑर्बिटल आहेत 5 ते काढायचे. ते काढल्यानंतर काय करणार 1 2 3 5 झाले. आता हे इलेक्ट्रॉन भरायचे 1 2 भरले. आता याच्यात 2 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे मला सांगा आपल्याला पेड इलेक्ट्रॉन पाहिजे होते पण इथं अनपेड इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे हा व्हॅनाडियमचा पण ऑप्शन काय झालेला आहे आउट झालेला आहे. आपण पूर्ण निकेलचा बघू. निकेलचा किती आहे 28 आहे. किती आहे 28 म्हणजे तो होईल 3d8 4s2 बरोबर. किती काढायचे आपल्याला 2 म्हणजेच काय निकेलचा जर बघितले 2 प्लस तर तो 3d8 येईल. हा 4s0 होऊन जाईल करेक्ट. मग आपण आता टाकू किती 5 1 2 5 झाले. आता 8 इलेक्ट्रॉन भरायचे 1 2 3 4 5 6 7 8. इथे पण 2 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत म्हणजेच काय हा पण एक ऑप्शन येत नाही हा पण एक ऑप्शन येत नाही. का आपल्याला एक तर पेड इलेक्ट्रॉन बघायचे आणि पेड इलेक्ट्रॉन असेल तर तो काय असणार आहे डायमॅग्नेटिक असणार आहे. मग आपण परत एपीचा बघणार. एपीचा ॲटॉमिक नंबर किती आहे 26. मग लिहायचं 3d6 4s2 बरोबर. आता किती काढायचे 2 काढायचे Ap2 प्लस मध्ये. मग काय करणार हा 3d6 आणि हा काय होईल 4s0. बस आता हे 6 इलेक्ट्रॉन आपल्याला फिल करायचे. मग काय करणार बघू 1 2 3 4 5 6. इथं पण अनपेड इलेक्ट्रॉन आहेत म्हणजेच काय हा पण तुमचा डायमॅग्नेटिक नाही आहे. मग कुठला डायमॅग्नेटिक आहे तर जो काही स्कॅन्डियम आहे हा तुमचा काय आहे डायमॅग्नेटिक कंपाऊंड दिलेला आहे. आता या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. म्हणून असे क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्हाला सुरुवातीला काय माहिती असलं पाहिजे तुम्हाला सुरुवातीला असं माहिती पाहिजे की याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती पाहिजे. तुम्हाला डी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन फिल करता आले पाहिजेत. आणि हे सगळं जर माहित असेल तर तुम्हाला हे ट्रान्झिशन एलिमेंट्स या चॅप्टर मधले क्वेश्चन्स काय करता येतील सॉल्व्ह करता येतील. आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा हा पण एक क्वेश्चन इझी आहे. काय म्हटलं त्यांनी बघा सिलेक्ट द कलर कंपाऊंड अमॉंग द फॉलोइंग. आता कलर कंपाऊंड काढायचं आहे म्हणजेच काय आपण लेक्चरच्या सुरुवातीला बघितलं कलर कंपाऊंड म्हणजे काय प्रेझेन्स ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. म्हणजेच या ज्या काही दिलेले तुम्हाला आहेत कंपाऊंड याच्यामधले कुठल्या याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत आणि तो तुमचा काय असणार आहे ऑप्शन असणार आहे. मग आता बघा त्यांनी ॲटॉमिक नंबर पण दिलेले आहेत. मग आता ॲटॉमिक नंबर दिलेत म्हणलं ते एक काम सोपं झालेलं आहे. मग आता काय करणार इथं प्रत्येकाची तुम्हाला काय करावं लागेल ऑक्सिडेशन स्टेट काढावं लागेल. कसं आता पहिले टिटॅनियम बघू. पुढे काय टिटॅनियम दिलेला आहे Cl दिलेला आहे याची ऑक्सिडेशन स्टेट काढायची. Cl कसा आहे अनायनिक लिगँड आहे ना म्हणजे याची व्हॅल्यू किती घेणार आपण -1. मग कसं बघा ज्याची काढायची त्याला x मानला मल्टिप्लाइड बाय x Cl किती दिले त्यांनी 4 इज इक्वल टू 0. काय करणार x -1 म्हणजे -4 इज इक्वल टू 0 x इज इक्वल टू +4 आली याची ऑक्सिडेशन स्टेट +4. नेक्स्ट आता Cr ची काढू. Cr चं अगेन Cl दिलेला आहे म्हणजे काय होईल सेम x मल्टिप्लाइड बाय -1 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 0 -3 x इज इक्वल टू किती येईल +3. सेम zn चं पण काय येणार आहे सेम x मल्टिप्लाइड बाय -1 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 0 x इज इक्वल टू +2. आणि Cu ची काय येईल x मल्टिप्लाइड बाय -1 इज इक्वल टू 0 x इज इक्वल टू +1. प्रत्येकाची ऑक्सिडेशन स्टेट काढून झाली. आता काय करणार आता आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट नुसार इलेक्ट्रॉन काय करायचे ते रिमूव्ह करायचे. मग चला टिटॅनियमचा ॲटॉमिक नंबर किती 22 म्हणजे काय 3d2 4s2 बरोबर. आता किती टिटॅनियम मध्ये किती आहे चार्ज होता 4 प्लस होता म्हणजेच काय आपल्याला 4 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचे. मग याच्यातले 2 गेले याच्यातले 2 गेले म्हणजेच काय 3d0 आणि 4s0 याच्यात काहीच इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाही आहेत म्हणजे आपल्याला अनपेड इलेक्ट्रॉन पाहिजे होते म्हणून हा पण ऑप्शन येणार नाही. पुढे CrCl3 मध्ये बघा आता क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 24 आणि याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती असेल तुम्हाला क्रोमियमचं 3d5 4s1 करेक्ट. मग आता बघा 3d5 4s1 किती चार्ज आहे क्रोमियमवर +3 क्रोमियमवर किती चार्ज आहे +3 म्हणजे 3 इलेक्ट्रॉन काढायचे. काय करणार याच्यातला 1 आणि याच्यातले 2 इलेक्ट्रॉन काढायचे म्हणजे इथं काय राहील Td3 यात काय राहील Td3. बस याच्यात इलेक्ट्रॉन तुम्हाला पुट करायचे आता 1 2 हे 5 ऑर्बिटल काढले 1 2 3. आता याच्यात काय आहेत अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. काय आहेत अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट बरोबर. मग हा एक ऑप्शन असू शकतो. आता ZnCl2 बघू. झिंकचा किती आहे ॲटॉमिक नंबर दिलेला आहे त्यांनी 30. असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सोपं आहे 3d10 4s2. मग ते लिहून घेऊ आपण. झिंक किती आहे 30 काय येतो 3d10 4s2 किती इलेक्ट्रॉन काढायचे आहेत
2 म्हणजेच काय येईल इथं 3d10. बस ते इलेक्ट्रॉन फिल करून द्यायचे. 10 भरायचे आपल्याला. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथं काय आहेत अनपेड इलेक्ट्रॉन इथं प्रेझेंट नाही आहेत. ठीक आहे, नो अनपेड इलेक्ट्रॉन. आता पुढे सीयूचं बघू काय येईल इथं. कॉपर दिलेला आहे ना 3d10 4s1 वाला. कॉपर किती आहे हा 29 म्हणजे 3d10 4s1 किती होते ऑक्सिडेशन स्टेट +1. मग काय करणार कॉपरवर 1 प्लस लिहून हा इथला एक दिला म्हणजे काय 3d10. म्हणजेच मला सांगा इथे पण अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाही. मग मला सांगा इथे नो अनपेड इलेक्ट्रॉन, नो अनपेड इलेक्ट्रॉन, नो अनपेड इलेक्ट्रॉन. मग कुठे पेड अनपेड इलेक्ट्रॉन ऑप्शन नंबर बी मध्ये. आणि मी आधीच सांगितलं की कलर म्हणजे काय असतात प्रेझेन्स ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. प्रेझेन्स ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन म्हणजेच काय याचा ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आन्सर आहे. अशा पद्धतीने अशा पद्धतीने हा क्वेश्चन होता. याला जास्त कॅल्क्युलेशन वगैरे लागले आणि जस्ट बेसिक तुम्हाला अनॅलिटिक लिगॅंड माहिती असलं पाहिजे. प्रॉपर तुम्हाला मल्टिप्लिकेशन करता आलं पाहिजे. ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन फिल करता आले पाहिजेत आणि तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत किंवा नाही आहेत. बस त्याच्यावरून तुम्ही कलर्ड आणि कलरलेस कंपाऊंड काय करू शकता फाइंड आउट करू शकता. आपण बघणार नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा हा एक क्वेश्चन आहे. काय म्हटलं त्यांनी स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट. बघा मॅग्नेटिक मुवमेंट काढायची तुम्हाला आणि मॅग्नेटिक मुवमेंट काढायची म्हणजेच काय आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितला एक फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला होता तो म्यू इज इक्वल टू √n × n+2 bm. म्यू म्हणजे काय मॅग्नेटिक मुवमेंट, एन म्हणजे काय तुमचा नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन आणि बी आणि एम हे जे काही युनिट आहे हे काय ओव्हर मॅग्नेटॉन. बरोबर. आता एन म्हणजे काय होता एन तुम्हाला काय दाखवत होता नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. बरोबर. म्हणजेच काय आता आपल्याला या निकेल मधले दिलेल्या याचं नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन काढायचे. ते काढल्यानंतर या फॉर्म्युल्यात वापरायचे आणि फॉर्म्युल्यात वापरल्यानंतर तुम्हाला ती व्हॅल्यू काय करायची पिकअप करायची. मग आता बघा निकेलचा ॲटॉमिक नंबर किती आहे 28. माझं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे 3d8 4s2 आलं. आता निकेलवर किती चार्ज आहे 2. म्हणजेच काय निकेलवर जर 2 चार्ज आहे तर आपल्याला 2 इलेक्ट्रॉन काय करावं लागतील रिमूव्ह करावं लागतील. मग आपण काढताना एस मधनं काढतो. मग काय 3d8 4s0. हे केल्यानंतर मला सांगा किती येतील इलेक्ट्रॉन ते फिल करायचे आपल्याला. मग फिल करू आपण 1 2 3 5 झाले 8 इलेक्ट्रॉन फिल करायचे 1 2 3 4 5 6 7 8. आता मला सांगा हे पेड आहेत हे तर किती आहेत अनपेड इलेक्ट्रॉन 2. म्हणजेच काय n इक्वल टू काय येईल 2. करेक्ट ना n इक्वल टू 2 आले. बस आता हे n इक्वल टू 2 म्हणजे काय या फॉर्म्युल्यात पुट करायचे. मग टाकू आपण म्यू इक्वल टू √2 2 + 2 बरोबर. पुढे काय येईल 4 म्हणजे काय येईल वरती पुढे 8. आलं लक्षात. आता या अंडररूटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची याच्यासाठी पण आपल्याकडे ट्रिक आहे. ट्रिक अशी आहे काय करणार लक्षात घ्या. जर एक अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर त्याची व्हॅल्यू असते 1.73 bm. हे पाठ करून घ्यायचं. 2 अनपेड इलेक्ट्रॉन असतील तर त्याची व्हॅल्यू असते 2.8 bm. जर 3 असतील तर 3.9, 4 असतील तर 4.9 आणि 5 असतील तर 5.9. इथं तुमचा काय येईल bm. मग मला सांगा जर आपल्याकडे म्हणजे हे पूर्ण सॉल्व्ह करायची गरज नाही. जर आपल्याकडे इथून जर 2 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत तर मला माहिती आहे 2 अनपेड इलेक्ट्रॉन असताना व्हॅल्यू काय असते 2.8. बस ते ऑप्शन शोधायचं ऑप्शन नंबर बी. आलं लक्षात. या पद्धतीने मॅग्नेटिक मोमेंटचं तुम्हाला काय करायचंय सॉल्व्ह करायचं आहे. या व्हॅल्यूज पार्ट पण करायची गरज नाही. कसं 1 आहे ना तर 1.7, 2 आहे तर 2.8, 3 आहे तर 3.9, 4 आहे तर 4.9, 5 आहे तर 5.9. म्हणजेच काय जे अनपेड इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यानंतर फक्त पॉईंट लावायचा आणि त्याच्यानंतर त्याची फक्त एक वाढवत जायची व्हॅल्यू. म्हणजे इथं 8 होता इथं 9 झाला. करेक्ट सेम दॅट्स इट. तर अशा पद्धतीने मॅग्नेटिक मोमेंटचं तुम्हाला काय करायचे कॅल्क्युलेशन्स करायचे. आपण आता बघणार नेक्स्ट क्वेश्चन. हा बघा हा एक क्वेश्चन दिलाय आपल्याला द मोस्ट बेसिक हायड्रॉक्साईड फ्रॉम द फॉलोइंग. जर तुम्ही बघितलं बेसिक हायड्रॉक्साईड मधले म्हणजे दिलेल्या ऑप्शन मधलं तुम्हाला बेसिक हायड्रॉक्साईड कुठलं आहे ते फाइंड आउट करायचे. जर तुम्ही क्लास 12 केमिस्ट्रीचं बुक जर रीड केलेलं असेल तर एक लाईन त्या ह्याच्यात येत काय लोअर ॲटॉमिक नंबर
आर द बेसिक हायड्रॉक्साईड. म्हणजे ज्यांचे ॲटॉमिक नंबर कमी असतात त्यांचा ते कसल्या हायड्रॉक्साईड असतात, बेसिक हायड्रॉक्साईड असतात. मग आता बघू आपण याच्यात लोअर ॲटॉमिक नंबर कोणाचा आहे, म्हणजे त्याला आपण काय करू शकतो, बेसिक हायड्रॉक्साईड म्हणून आपण त्याला चूज करू शकतो. मग बघू आता हा 59, 62, 16 ऑब्विसली ऑप्शन नंबर डी. या ऑप्शन नंबर डी चं काय आहे, या चारींच्या कंपॅरिझन मध्ये ॲटॉमिक नंबर काय आहे, लो आहे. आणि या चारींच्या ह्याच्यात ॲटॉमिक नंबर लो असल्यामुळे आपण याला म्हणू शकतो बेसिक हायड्रॉक्साईड ऑब्विसली. आणि हे तुम्हाला क्लास 12 केमिस्ट्रीच्या बुकमध्ये ही लाईन ॲज इट इज दिलेली आहे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर डी. बघा अशा पद्धतीने ट्रान्झिशन एलिमेंटचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आपल्या चॅनलवर आपण बाकीचे चॅप्टर्सही ऍड केलेले आहेत. त्याच्यात केमिकल कायनेटिक्स आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, सोल्युशन आहे, थर्मोडायनामिक चॅप्टर्स आहे आणि अजून पुढे चॅप्टर्स आपण अपलोड करणार आहोत. तर ते सगळे व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सीईटी मध्ये मॅक्झिमम स्कोर करता येतील.